बाप असेल तर भारत ही माता आहे, आई आहे असं सांगतात आणि इराणशी असलेले संबंध बिघडवतात. इराण हा नॅचरल अनेक वर्षापासूनचा आपली मैत्री असलेला आणि आपल्याला मदत करणारा आणि आपण त्यांना मदत करणारा असा हा देश आहे. ज्यामुळे मध्य भारतातून ज्या रिसोर्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ज्यामध्ये मुख्यत्वे ऑइल आहे, तो रस्ताच आता बंद करून टाकलेला आहे. एकीकडे चीनला पुरवला जातं, त्यांच्या जहाजाला बंदी नाही, आणि भारताचा याचा अर्थ असा आहे की आमचं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते पूर्णतः फसलेलं आहे. आणि यामुळेच आज भारताची ही अडचण पुढे आलेली आहे. आज जर तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका. कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल. प्रचंड अस्वस्थता जनतेमध्ये आहे, प्रचंड चीड या सरकारच्या संदर्भात आहे की सरकार करतं काय आहे, यांना काही कळतं की नाही, यावर कुठेच भाष्य करायला तयार नाही. एप्स्टीन फाईलमध्ये ज्या हरदीप सिंग पुरींचं नाव वारंवार येतो आहे, त्यांनाच घेऊन पुन्हा नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि ते येऊन सांगतात की चिंता करायचं कारण नाही. आज गॅस मिळत नाही आहे, ओटीपी शिवाय मिळत नाही. 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे आज जर घराचा गॅस बंद झाला तर 15 दिवस काय खाऊन ते कुटुंब जाणार आहे, जगणार आहे? याची थोडी लाज जर राज्यकर्त्यांना नसेल तर हे दुर्दैव आहे. भारताला उद्ध्वस्त करण्याचं, भारताचं अर्थकारण उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे यातून दिसते आहे. सरकारने, राज्य सरकारने सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी यावर काय परिस्थिती आहे हे निवेदन केलं पाहिजे. आम्ही ती मागणी करणार आहोत आणि स्वयंस्पष्ट निवेदन केलं पाहिजे की महाराष्ट्रातील आता हॉटेल बंद झालेत, नागपुरातील बंद झालेत, मुंबईतील हॉटेल आता बंद झालेत आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरतो आहे. आणि अशा स्थितीत सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. जनता उद्या रस्त्यावर उतरून उद्रेक करण्याच्या अगोदर ही हाताळली पाहिजेत, असं आमचं मत आहे. मंत्रालयातील कॅन्टीन सुद्धा पुढील 2-3 दिवसात बंद व्हायची शक्यता आहे. राज्यातील हॉटेल सुद्धा बंद होऊ शकतात. नाही, ठीक आहे, मंत्रालयातले लोकांना चहा पाणी नाश्ता नाही मिळाला तर मरणार नाही कोणी, पण जनतेचे हाल होत आहेत त्यांचं काय? उद्या संपूर्ण व्यवहार ठप्प होतील, बिझनेस ठप्प पडतील आणि त्यातून आताच कर्जबाजारी झालेला देश आणि राज्य हे पुन्हा खाईत लोटल्या जाईल. घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. विधान भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. व्यक्तीचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा हा प्रयत्न आहे. पोलिसांनी आंदोलकाला त्वरित ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी. विधान भवनाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.